यानंतर बघूयात अयोध्येत सुरू असलेल्या तयारी संदर्भातल्या बातम्या। अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरामध्ये 20 जानेवारीपासून दर्शन पूजा बंद, राम मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरू। अयोध्येतील राम मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरू, प्रशासनाकडून 24 तास कामाचा आढावा। जुन्या मंदिरातील श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी। राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच देशभरातून राम भक्त अयोध्येमध्ये दाखल, हनुमानगढी मंदिर परिसरामध्ये भक्तांची मोठी गर्दी। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या नगरी सजली। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या नगरी सज्ज, शरयू नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातील लाखो भाविक दाखल। गंगा, यमुना आणि शरयू नद्यांना मोठं धार्मिक महत्त्व। अयोध्येमध्ये दशरथ महालामध्येच भाविकांची मोठी गर्दी, दशरथ राजाचा सभा दरबार भरण्याचं ठिकाण आजही देते धार्मिक इतिहासाची साक्ष। दशरथ महालला आजही सिद्धपीठ म्हणून ओळख आहे। अयोध्या नगरीमध्ये भक्तांची रेलचेल वाढली, त्यामुळे पूजेचे साहित्य आणि प्रसादाची दुकानं सजली आहेत। हनुमानगढीमध्ये हनुमानाला आवडणाऱ्या प्रसादाची मोठ्या प्रमाणावर विक्री। अयोध्येतील श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टचं 30 तारखेला उद्घाटन, पंतप्रधान मोदींचं विशेष विमान सकाळी 11:30 वाजता दाखल होणार। विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या राम मंदिराची प्रतिकृती, विमानतळ परिसरामध्ये युद्ध पातळीवर काम सुरू। अयोध्येतील शरयू नदी किनारी आरतीसाठी भाविकांची गर्दी, प्रचंड उत्साहामध्ये शरयू तीरावर महाआरती, भक्तिमय वातावरणामध्ये भाविक दंग।